नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर 18 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आला. तर याच्यामध्ये या जी-आर अंतर्गत पाहू शकता की केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत तर यांना डिसेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत असे ₹6,000 वितरण देखील करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचा हा जी-आर 18 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला. आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत तर या जी-आरमध्ये तुम्ही पाहू शकता. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि लक्षात घ्या की केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. तर या योजना राबवण्यात येत आहेत. पण लक्षात घ्या की माहे डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत काही जे लाभार्थी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये डी-बी-टी पोर्टलद्वारे सध्याचं जे अनुदान आहे ते आता जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या परिपत्रकानुसार सदरचे जे पैसे आहेत, पेन्शन आहेत जमा करण्याचं जी मंजुरी ती या जी-आरनुसार देण्यात आलेली आहे. तर माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे आता करण्यात येत आहे. त्यामुळे याच्यामध्ये पाहू शकता की राज्य पुरस्कृत ज्या योजना आहेत याच्यामध्ये जानेवारी ते मार्च 2025चे अर्थसहाय्य डी-बी-टीद्वारे वितरित करावायचे आहे. तसेच केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्यांचं डिसेंबर महिन्यापासूनचं पेन्शन असेल ती जमा करण्याची बाकी आहे. तर यांचं देखील मार्च महिन्यापर्यंतचं अर्थसहाय्य डी-बी-टीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच राज्य पुरस्कृत योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. तर या योजनांतील जे लाभार्थी आहेत तर अशा लाभार्थ्यांना डिसेंबरपासूनचे अर्थसहाय्य डी-बी-टी पोर्टलद्वारे आता वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत, डिसेंबर महिन्यापासून आलेले नाही आहेत, तर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून पाहू शकता की येथे डिसेंबर महिन्यापासूनच्या आत्तापर्यंत म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत याच्यामध्ये मान्यता देण्यात आली आहे. तर साधारणतः ₹6,000 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि येथे पाहू शकता की प्रत्येक योजनेनुसार जितका खर्च आहे तर याचा तपशील देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या जी-आरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनांतर्गत पाहू शकता की ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असेल, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना असेल आणि तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. तर या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्चपर्यंत म्हणजे पाहू शकता की डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत ₹6,000 जमा करण्यात येणार आहे. दरमहा ₹1,500 पेन्शन देण्यात येते. आणि आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्या महिन्याची पेन्शन मिळालेली आहे, कुठली पेन्शन बाकी आहे, तर हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी आहे. लवकरच या योजनांतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर लक्षात घ्या की हे पैसे जमा होण्यासाठी तुमचं नाव ऑनबोर्डवरती हवं आहे. तर यापूर्वीच आपण व्हिडिओ अपलोड केला आहे की तुम्हाला लाभ मिळणार का? तब्बल 10 लाख जे पात्र लाभार्थी आहेत तर यांची नोंदणी अजून अपडेट झालेली नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर तहसील ऑफिसमध्ये जाऊन या संदर्भात माहिती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.